आज आपण नागपूर स्पेशल इथे सावजी मटन मसाला तयार केलेला आहे आणि तुम्ही मटणाच्या वरचा चमचमीत मसाला पाहू शकता। बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे, कारण का इतकं भारी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सावजी मटन म्हटल्यावरती झणझणीत हे झालंच पाहिजे, तरच हे मटन खायला मजा येणार आहे। मित्रांनो, रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि अगदी घरगुती पद्धतीने आपण तयार केलेली आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे सावजी मटन आणि ते मी पाहतात आपला घरचा स्वाद। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते। इथे मी बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे, त्यानंतर मी इथे सुकं भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे। आता इथे मी हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर हे वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ, ठेचलेला थोडासा लसूण घेतलेला आहे। त्यानंतर तेजपत्ता, भाजलेले 3 कांदे घेतलेले आहेत आणि हा इथे वालावरकर यांचा सावजी मसाला। आता सर्वात पहिल्यांदा आपण कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेऊया। तिथे मी भाजलेलं सुकं खोबरं घेते, त्यानंतर भाजलेले कांदे, थोडंसं यामध्ये पाणी घालूया। आता हे वाटण आहे ना, ते एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आता या पातेल्यामध्ये ना आपण चरबी घालूया। आता ही चरबी आहे ना, ती पूर्णपणे आपल्याला वितळून घ्यायची आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पातेल्यामध्ये ना मी तेल वगैरे काही नाही घातलेलं। आता या चरबीतूनच आपल्याला तेल काढून घ्यायचं आहे थोडं। आता तुम्ही पाहू शकता या चरबीतून ना बऱ्यापैकी तेल निघालेलं आहे। आता काय करूया, आपल्यातलं तेल घालूया। आता यामध्ये ना आपण तेजपत्ता घालूया। तेजपत्ता घातल्याच्या नंतर ठेचलेला थोडासा लसूण घालूया। थोडासा आपण परतून घेऊया। मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण तयार केलेलं वाटण आहे ना, ते घालूया। आता मिक्सरच्या भांड्याला वाटण लागलेलं आहे ना, ते काढून घेऊया आपण। आता हे संपूर्ण वाटण आहे ना, ते परतून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता या वाटणातून किती छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये ना आपण हळद घालूया। त्यानंतर जाईल वालावरकर यांचा सावजी मसाला। मित्रांनो, तुम्हाला आपल्या किचनमध्ये वालावलकर यांचे मसाले जर हवे असतील तर आजच यांना कॉन्टॅक्ट करा। स्क्रीनवरती नंबर आलेले आहेत, किंवा ह्यांच्या प्रत्यक्ष शॉपमध्ये जाऊन जर तुम्हाला व्हिजिट करायचा असेल तर लालबाग येथे वालावलकर मसाले यांचा प्रत्यक्ष शॉप आहे। त्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही आपली ऑर्डर सुद्धा बुक करू शकता, कारण पदार्थ कोणताही असो, वालावलकर यांचे मसाले या पदार्थामध्ये मिक्स झाले म्हणजे चव ही उत्तम येणारच। आता हे वाटण आहे ना, ते परतून घेऊया। आता मसाले जळू नये म्हणून यामध्ये थोडासा पाणी घालूया, परतून घेऊया। आता मसाला आहे ना, तो छानपैकी परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण मटण घालूया। आता आपण ना चांगलं परतून घेऊया। चला, आता हे मटण आहे ना, ते मसाल्यामध्ये एकजीव झालेलं आहे। आता काय करूया, हे मटण आहे ना, ते वाफेवरती आपल्याला शिजून घ्यायचं आहे। तर यावरती ना आपण झाकण ठेवूया आणि झाकणावरती ना पाणी ठेवूया।
आणि तोच पाणी आपल्याला मटणामध्ये घालायचं आहे. आता वाफेवर शिजत असताना मटणातून सुद्धा पाणी सुटेल. साधारण आपल्याला 10 मिनिटं वाफेवर शिजून घ्यायचं आहे आणि गॅस आहे ना तो आपल्याला बारीक ठेवायचा आहे. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला आता झाकण खोलूया. आता तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे. आता ना आपण परतून घेऊया. आता यामध्ये ना थोडासा गरम पाणी घालूया आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफेवरती शिजून घेऊया. मिक्स करून घेऊया. आता पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवूया आणि या परातीवरती आपण पाणी सुद्धा ठेवूया. पुन्हा एकदा आपल्याला 10 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. चला आता आपण झाकण खोलूया. आता यामध्ये ना मीठ टाकून घेऊया. आता परतून सुद्धा घेऊया. पुन्हा एकदा आपल्याला 10 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. चला आता आपण झाकण खोलूया. जबरदस्त कसलं चमचमीत आपलं मटण तयार झालेलं आहे इथे. चला आता आपण शिजले का बघूया. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त शिजलेला आहे. आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आणि आता गॅस सुद्धा आपण बंद करून घेऊया. पाहिलं किती एकदम चमचमीत आपलं सावजी मटण इथे तयार झालेलं आहे. आता ह्या मटणाचा आस्वाद तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत घेऊ शकता किंवा माझा फेवरेट आहे इंद्रायणी राईस. होय, इंद्रायणी राईसचा मस्तपैकी लुसलुशीत भात आणि त्याच्यावरती हा सावजी मटणचा रस्सा. आ हा हा. पण तुम्ही सुद्धा ही रेसिपी आपल्या घरी नक्की ट्राय करा आणि ह्या सावजी मटणाचा आस्वाद घ्यायला विसरू नका. हो, आणि त्याचबरोबर वालावलकरांचा सावजी मसाला सुद्धा आपल्या घरी ऑर्डर करायला विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला, अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.